नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये. आज आपण दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू करणार आहे. सगळ्यात अगोदर आपण खमंग चकलीची भाजणी कशी तयार करायची ते पाहूया. अचूक प्रमाणासह 1 किलो ही भाजणी आहे. तर सगळं साहित्य वाटीने आणि ग्राममध्ये पण मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला काहीही कन्फ्युजन होणार नाही. इथे अर्धा किलो आपण तांदूळ घेतलेले आहेत आणि हे जे तांदूळ आहेत मी वाडा कोलम वापरले. घरात जो तांदूळ तुमचा असेल तो तुम्ही वापरू शकता. हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि कपड्यावर पसरून फॅनच्या खाली सुकवून घ्या. तर हे व्यवस्थित स्वच्छ घेऊन आपण तांदूळ धुवून घेतलेले आहेत. सगळं व्यवस्थित साफ करायचे तांदूळ वगैरे. तर तांदूळही अशा प्रकारे सुकलेले आहेत. अर्धा किलो तांदूळ आहेत. ग्राममध्ये 500 ग्राम आणि जर ती तुम्हाला जी वाटी दिसते छोटी ती एक 100 ग्रामची वाटी आहे. या वाटीचं माप आहे आणि या वाटीने 5 वाट्या तांदूळ आहेत. अर्थातच 500 ग्राम हे तांदूळ आहेत. आता तांदूळ बाजूला ठेवून देऊया आणि इथे पाव किलो चना डाळ आहे. तर 250 ग्राम आपण इकडे चना डाळ वापरली आहे. वाटीने 2.5 वाट्या ही चना डाळ आहे. तर आता चना डाळ आपल्याला नेहमी तांदळाच्या हाफ वापरावी, म्हणजे चकली ही अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. तर आता चना डाळ फक्त आपण ओल्या कपड्यामध्ये पुसून घेतलेलं आहे. तर ज्या काही डाळी वापरतो त्या सगळ्या डाळी आपण ओल्या कपड्यामध्ये पुसून वापरायचेत. 1 वाटी मुगाची डाळ आहे. तर ही 100 ग्राम डाळ आहे. म्हणजे एका वाटीचं जर मेजरमेंट पकडलं तर 100 ग्राम आहे. तर ही मुगाची डाळ आपण म्हणजे विदाऊट सालीची वापरलेली आहे. तुम्ही सालीसकट वापरली तर कदाचित तुमच्या चकलीचा जो कलर आहे तो थोडासा डार्क किंवा काळपट येऊ शकतो. अर्धी वाटी उडदाची डाळ, ही पण पॉलिशवालीच डाळ वापरायचं आहे, म्हणजे चकली अतिशय सुरेख आणि सुंदर दिसेल. 50 ग्राम साबुदाणा वापरायचे आणि 50 ग्राम पोहे वापरायचे आहेत. हे जाडे पोहे आहेत. तर आता आपण जो नॉर्मल पोहे कांदे पोह्यासाठी वापरतो त्याच पोह्याचा वापर करा. आता इथे आपण साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून जिरे वापरायचे. तो चमचाही तुम्हाला मी इकडे दाखवणार आहे. आणि साधारणतः 4 ते 5 चमचे आपण इकडे धने वापरलेले आहेत. हा जो तुम्हाला चमचा दिसतो या चमच्याचा मी वापर केलेला आहे. तर सगळं जर साहित्य मोजलं तर हे 1 किलो भरतं. पण यापासून जी भाजणी तयार होते ते 1 किलोपेक्षा किंवा भाजणीचं जे पीठ आहे ते जास्तच होणार आहे. तर आता या प्रकारे आपण हे भाजणीचं साहित्य घेतलेले. तर सुरुवात करूया आता आपण भाजणी भाजायला. तर सगळ्यात अगोदर एक महत्त्वाची टीप, ज्यावेळेस तुम्ही भाजणी तयार करता तर एक खोलगट आणि अशी जाड बुडाची कढई वापरा, जेणेकरून जे काही साहित्य आहे ते व्यवस्थित आपल्याला खुल्या हाताने असं भाजता येतं. जर उथळ कढई घेतली अगदीच आणि त्याचा बेस जर खूप वर असेल तर तुम्हाला जे काही साहित्य आहे ते व्यवस्थित भाजता येत नाही आणि अगदी तुम्ही हलक्या हाताने त्याला हलवू शकत नाही. यासाठी नेहमी जाड आणि खोलगट बुडाच्या कढईचा वापर करावा. आता आपण इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ आपल्याला मस्त असे कुरकुरीत आणि थोडासा लाईट कलर चेंज होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचेत. साधारणतः अर्धा किलो तांदूळ भाजायला 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागतो. तर या प्रकारे तांदूळ भाजून घ्या. त्याचा थोडासा कलर चेंज झाला पाहिजे. भाजणी भाजत असताना सगळ्यात महत्त्वाचं, गॅस हा मीडियम टू लो ठेवावा. एकदा काही कढई तुमची गरम झाली की गॅस नेहमी मंद ठेवा, म्हणजे भाजणी अतिशय खमंग होते. भाजणी जमली की त्यापासून चकल्या या तुम्हाला नक्कीच हमखास जमतील. त्यामुळं भाजणी मेन आहे या चकलीची. तर भाजणी ही व्यवस्थितच करा. अजिबात घाई करू नका. भाजणी भाजत असताना गॅस मोठा ठेवून पटपट आपण जर ही भाजणी भाजली तर ती वरवरची करपू शकते किंवा ती खमंग भाजणी तयार होणार नाही. आता फार गरम झालेले तांदूळ, व्यवस्थित आपण तांदूळ भाजून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. साधारणतः मी 15 ते 20 मिनटं अर्धा किलो तांदूळ भाजायला वेळ लावलेला आहे आणि अगदी मंद आचेवर, म्हणजे जेवढा शक्य आहे तेवढा लहान गॅस ठेवा आणि अशा प्रकारे तांदूळ भाजून घ्या, जेणेकरून तुमची जी भाजणी आहे तीसुद्धा करपत नाही आणि व्यवस्थित भाजली जाते. तांदूळ आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आता आपण परत एकदा थोडासा गॅस सुरू केलेला आहे आणि अगदी मंद ठेवा गॅस. तर यामध्ये आता पाव किलो चना डाळ टाकून घ्या. चना डाळसुद्धा मंद आचेवर भाजून घ्यायचे. थोडेसे खमंग आणि असे खरपूस डाग पडेपर्यंत ही आपल्याला चना डाळ भाजून घ्यायचे. डाळ भाजत असताना सुद्धा अगदी मंद आच ठेवा आणि
ज्या काही डाळी आपण इकडे वापरतो त्या डाळी सगळ्या आपण ओल्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला वेगळी डाळ धुण्याची गरज नाही आहे. आणि डाळी बऱ्याचदा आपण त्याला बोरिक पावडर लावलेलं असतं किंवा जर पॉलिशच्या डाळी असतील तर त्याला एक प्रकारचं पॉलिश असतं, तर ते सगळं रिमूव्ह व्हावं किंवा निघून जावं याकरता आपण ओल्या कपड्याने पुसून घ्यावं केवळ. आणि डाळ अशी भाजून घ्या. डाग पडेपर्यंत डाळ भाजून घेतली की ती आपण लगेच ताटामध्ये काढून घेऊया. आता मुगाची डाळ 1 वाटी घेतली होती आणि ग्राममध्ये 100 ग्राम आहे, तीसुद्धा डाळ आपण भाजून घेऊया. आता यात जी काही भाजणी मी तुम्हाला दाखवत आहे या भाजणीमध्ये आपण इकडे गहू आणि ज्वारी वापरलेली नाही आहे, तर बरेच जण गहू आणि ज्वारीचासुद्धा वापर करतात. जर तुम्हाला त्या पद्धतीची भाजणी करायची असेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी मागच्या वर्षी अपलोड केलेला आहे. त्या प्रकारच्या भाजणीनेसुद्धा खूप छान चकल्या होतात, पण यावेळेस मी थोडंसं न्यू व्हेरिएशन म्हणून आपण इथे गहू आणि ज्वारी अवॉइड केलेली आहे. तर आता इथे मुगाची डाळसुद्धा छान असा खमंग सुवास दरवळेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता डाळ व्यवस्थित भाजली गेली आहे आणि हलके हलके डाग यावर डाळीवर आलेले आहेत. आता डाळही काढून घेऊया. डाळ काढून घेतल्यानंतर यामध्ये आता उडदाची डाळ टाका. उडदाची डाळ अर्धी वाटी आणि ग्राममध्ये 50 ग्राम आहे. तर डाळही व्यवस्थित भाजून घ्या. आता डाळी पॉलिशच्या का वापरायच्या? जर सालीसकट डाळी असेल, उडदाच्या डाळीचं वरचं कवर काळपट असतं आणि त्यामुळे तुमच्या चकलीचा कलरही थोडासा काळसर येऊ शकतो. यासाठी पॉलिशच्या डाळी वापराव्यात, म्हणजे अगदी विकतचं जसं भाजणीचं पीठ असतं त्यापेक्षाही अधिक चांगल्या पटीने तुम्ही घरी पीठ तयार करू शकता. आता आपण ही डाळ भाजून घेतलेली आहे, तर तीही काढून घेऊया. आता साबुदाणा ही अर्धी वाटी आहे आणि ग्राममध्ये 50 ग्राम भरतो, तर या पद्धतीने साबुदाणा आपण भाजून घ्यायचं आहे. साबुदाणा भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि जो चमचा आहे तो मध्ये गोल गोल फिरवा, म्हणजे जेणेकरून सगळा साबुदाणा सगळ्या साईडने इव्हनली भाजला जाईल. या पद्धतीने जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने. आता साबुदाणा भाजून झाला आणि तो काढून घेतला की लगेच आपण पोहे टाकूया. हे जाडे आणि याला दगडी पोहेसुद्धा म्हणतात. तर हे पोहे भाजायला वेळ लागत नाही, कारण कढई ऑलरेडी गरम आहे. यामुळे साधारणतः 1 ते 1.5 मिनटामध्ये हे पोहे भाजून तयार होतात. पोह्यांचा आकार थोडासा असा चेंज होतो आणि हलकासा गोल्डन कलर येतो. आता त्यानंतर आपण इथे धणे आणि जिरे घेतलेले आहेत. गॅस बंद करा. कढई खूप तापलेली आहे आणि धणे जिरे भाजायला जास्त वेळ लागत नाही. जर गॅस फुल ठेवला तर कदाचित धणे जिरे तुमचे करपट होऊ शकतात किंवा जळू शकतात. यासाठी गॅस बंद करा आणि बंद किंवा मंद ठेवला तरी चालेल, पण मी इथे बंदच केलेला आहे. आणि अगदी साधारणतः 2 ते 3 मिनटं सतत हलवत राहा, म्हणजे गरम कढईमध्ये हे व्यवस्थित शेकून निघतील. अशा प्रकारे आपली सगळी भाजणी तयार आहे. ताटामध्ये मी तांदूळ, त्यानंतर चना डाळ, मूग डाळ, उडद डाळ, त्याचबरोबर साबुदाणा, पोहे, धणे आणि जिरे हे सगळं काही काढून घेतलेलं आहे. ही भाजणी आपल्याला दळून आणायची आहे गिरणीतनं किंवा चक्कीवरनं. सगळ्यात महत्त्वाची टीप, ही भाजणी आणत असताना नेहमी भाजणीवरच दळून आणावी. एखाद्याचं जर कुणाचं शिल्लक भाजणीचं पीठ नसेल तिथे दळण्यासाठी, तर तुम्ही स्वतःहून 1 किलो तांदूळ सोबत घेऊन जा आणि सुरुवातीला 1 किलो तांदूळ तुम्ही गिरणीतनं दळून घ्या आणि त्यानंतर लगेच ही भाजणी दळून घ्या. त्यामुळे तुमची भाजणी परफेक्ट होईल. जर ही गव्हावर दळली तर कदाचित तुमच्या ज्या चकल्या आहेत त्या तेल जास्त पितील आणि त्या करपू शकतात. यासाठी आपल्याला ही भाजणीच्या पिठावर दळून घ्यायचे किंवा या अगोदर तांदळाचं पीठ दळून घ्यायचे. अशा प्रकारे अचूक मापासह 1 किलोची भाजणी तयार. नेक्स्ट व्हिडिओमध्ये यापासून आपण चकल्या तयार करूया. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सोबतच घंटीचा आयकॉन दिले त्यालाही क्लिक करा, म्हणजे कुठलेही नोटिफिकेशन मिस करणार नाही.